करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीस भिंगार कॅम्प पोलिसांनी अवघ्या 4 तासात बेड्या ठोकल्यात। अहमदनगर शहरातील सारसनगर परिसरात भानुदास मिसाळ हे घरातून कचरा टाकण्यासाठी घराबाहेर गेले असता तिथे अशोक घोलप, विमल घोलप, संगीता घोलप आदी शिवकुमार मार्केट समोर राजश्री कॉलनी सारसनगर अहमदनगर येथे घरासमोर येऊन यावेळी अशोक घोलप याने हातात चाकू घेऊन भानुदास मिसाळ यांना विनाकारण शिवीगाळ केल्याने भानुदास मिसाळ यांनी त्यास तुम्हाला शिवीगाळ का करतो अशी विचारणा केली। त्याचा राग येऊन त्याने हातातील चाकूने आणि लोखंडी रॉडने भानुदास मिसाळ यांना मारून त्यांचा खून केला। तसेच लहू सानप आणि संतोष नवसुपे हे त्यांचा वाद सोडवण्यासाठी मध्ये गेले असता त्यांच्यावर देखील चाकूने हल्ला करत त्यांनाही गंभीर दुखापत करत जीवेठार मारण्याचा प्रयत्न करत शिवीगाळ दमदाटी करून आरोपी पळून गेला। त्यानंतर या घटनेबाबत भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली। त्या माहितीच्या आधारे तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून या गुन्ह्यातील आरोपी अशोक घोलप याला आनंदधाम रोडने पळत असताना त्याचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतलं आणि विमल घोलप, संगीता घोलप यांनाही त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलं। ही कारवाई अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर आणि त्यांच्या पथकाने केली आहे। तर या प्रकरणी आरोपी अशोक घोलप, विमल घोलप आणि संगीता घोलप यांच्या विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।